2012ला तू सुरुवात केलीस, एक 13 वर्ष झाली तुला इंडस्ट्रीमध्ये. स्पॅम जरी छोटा असला ना तरी तू खूप चांगल्या माणसांबरोबर या प्रोसेसमध्ये काम केले. मग शरद केळकर असू देत किंवा हा ना असू देत, राजकुमार राव, राजकुमार राव, बहनोई तेरी. येस. आणि ना हे असे कलाकार आहेत ना आत्ता की जेन्युअनली त्यांच्याकडनं 100% गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. नक्की. तू मला आणि हे इनिशियल डेजलाच तुला या सगळ्यांची साथ मिळाली आहे. कोणाकोणाबरोबरचे अनुभव तुला शेअर करायला आवडतील? कोणाकडनं काय शिकलीस? किंवा एक ना मेमोरेबल गोष्ट असते आपल्या करिअरमधली की बाबा या माणसामुळे आज कदाचित मला ही गोष्ट नव्याने कळली, तर तुला कोणाबरोबरचे अनुभव शेअर करायला आवडतील? सगळ्यांबरोबर वेगवेगळे आणि छान छान अनुभव होते. एक मी नक्कीच विक्रम काकांबद्दल सांगेन. विक्रम काका जेव्हा अगदीच त्यांची माझी जेव्हा सूर लागू दे मध्ये फिल्म अडकली होती, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही ती रिस्टार्ट, जेव्हा मी मन उडू उडू झालं करत होते, तेव्हा आम्ही ती फिल्म रिस्टार्ट केली. तर आम्ही गुजरातच्या इथे शूट करत होतो. तर काकांबरोबरचे ते शेवटचे दिवस मला आठवत आहेत की अक्षरशः त्यांना चालता येत नव्हतं. त्यांचे पाय म्हणजे ते बसल्यानंतर पाय उचलून असे साईडला ठेवायला लागायचे. त्यांच्या पोटामध्ये ते काहीतरी लिक्विड व्हायचं की त्यांना जाऊन रात्री ते लिक्विड फ्लश आउट करायला लागायचं हॉस्पिटलमधनं. ते अशा कंडिशनमध्ये काम करत होते. त्यांनी सांगितलं होतं की मला माझं कुठलंही काम अर्धवट सोडून जायचं नाही, म्हणून त्यांनी ती फिल्म कंप्लीट करायला ते आले होते. आणि मला आता बोलताना अंगावरती काटा येतोय. शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांचा रॅप झाला मूवीचा आणि ते निघाले होते, सो आम्ही सगळे त्यांना सी ऑफ करायला आलो, त्यांच्या गाडीच्या इथे वगैरे आलो. मी त्यांच्या पाया पडले आणि ते जाताना मला असे फक्त असे माझ्याकडे बघून मला म्हणाले की तू मूवी प्रोड्यूस कर आणि मी फ्रीमध्ये तुझ्याबरोबर काम करणार. हे त्यांचे शेवटचे शब्द होते जाताना. तेव्हा माझ्या डोक्यातही नव्हतं की मला प्रोड्युसर बनायचं आहे किंवा काहीच कुठेच नव्हतं, काहीच नाही. तेव्हा मन उडू झालं, छान मस्त चाललं होतं. म्हटलं मी आता सिरियलच करणार आहे, फिल्म्स करणार आहे, ह्याच्यात होते. आणि त्यांनी मला जाताना अगदी हा शेवटचं त्यांची लाईन होती की तू प्रोड्यूस कर, मी तुझ्यासाठी फ्रीमध्ये काम करणार. मे बी ते एक ब्लेसिंग आहे. त्यांनी काय बघितलं माझ्यात काय मला काहीच माहिती नाही आहे, पण ते एक म्हणतात ना, ते एक डोक्यात कायम माझ्या एक राहिलं आहे. त्यानंतर मग अनफॉर्च्युनेटली म्हणजे कधीच नाही भेटही नाही झाली आणि देन ही पास्ट अवे. त्यामुळे ते नाही, पण तो एक ब्लेसिंग आय थिंक असल्यामुळे कुठेतरी त्यांनी ते बघितलं असेल आणि काय ते ब्लेसिंग आहे म्हणून माझं पुढे हे झालं. आहेस निर्माती म्हणून तू आता येते आता मी करतीये, सो आई नो, त्यामुळे असेल ते. आणि राजकुमार राव आत्ताच्या घडीचा एक आघाडीचा अभिनेता म्हणेन मी, कारण ना इतकं सटल ऍक्टिंग की त्याने त्याचे लाखो फॅन्स जमा केलेत. आणि तू अगदीच इनिशियल लेवलला, म्हणजे त्याची पण इनिशियल स्टेज असेल मे बी, तेव्हा तू काम आम्ही तलाशमध्ये दोघांनी एकत्र जेव्हा काम चालू केलं, तो नवीन होता. सो तो आणि मी दोघं जण बसून असे गप्पा मारायचो, तो असा नवीन होता. तो लिटरली आम्ही जेव्हा आमिर खान सरांबरोबर आम्ही बसायचो सगळे, त्यावेळेला तो त्यांना विचारायचा की मग तुम्ही ही वाला शॉट हा कसा केला होता, तो शॉट कसा केला होता. सो ती स्टार्ट होती आमची. आणि त्यानंतर कट्टू आम्ही बहनोगी तेरीमध्ये एकत्र, असं रीना तू यहाँ पे असं झालं ते. आणि परत आम्ही रिकनेक्ट झालो. आणि ही इज अ व्हेरी नाईस जेन्युइन ह्युमन बिंग आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे तो म्हणतात ना कमालीचा कलाकार असल्यामुळे तो छोटे छोटे जे मध्ये जागा काढतो ना, ते बघण्यासारखं आहे खूप. आणि मी एवढे सांगेन की रात्री अपरात्री जेव्हा त्याचाही पॅकअप होऊन जायचा आणि माझा समजा चाललेला असेल, तो थांबून क्यू देऊन जायचा. असं नाही की एडी क्यू देतोय आणि माझा झालाय पॅकअप मी जाईन, असं नाही. तो उभा राहायचा, तो त्याचे क्यू देऊन मग जायचा. नाही तर काही गरज नव्हती ना त्याला माझ्यासाठी थांबून क्यू द्यायची, पण तो थांबून क्यू देऊन जायचा. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून हे लोक आज सगळे तिकडे आहेत, कारण ते एक जो हंबल ॲटिट्यूड किंवा जे आहे ना, इव्हन अरुण नलावडे सर ह्याच्यामध्ये बाबा, मी अजूनही त्यांना बाबाच म्हणते. मी फोन करून त्यांना बाबाच म्हणते आणि त्यांच्याकडूनही खूप मला शिकायला मिळालं. त्यामुळे म्हणते ना दर्शना, आय थिंक पॉझिटिव्हिटी आणि इफ माझं एक मोठं आहे, तुम्ही चांगले असाल तुमच्याबरोबर सगळं चांगलं घडतं. त्यामुळे माझ्याबरोबर सगळे चांगले लोक जुडलेले आहेत नेहमी आणि सगळे चांगल्या लोकांनी मला खूप छान पद्धतीने शिकवलंय. मी कुठे ॲक्टिंग कोर्स केलेला नाही आहे किंवा काही नाही, जे काय शिकले ते ह्या सगळ्यांकडून शिकले. त्यामुळे आय एम थँकफुल सगळ्यांना थँक्यू की त्यांच्यामुळे मी हे सगळं आज शिकू शकले.